धारावीच्या मेहबुबे सुबानिया मशिदीवर तोडक कारवाई करण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय जो आहे तो रस्त्यावर उतरला। काही काळ त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। हा संपूर्ण रस्ता 3 ते 4 तास बंद होता। मात्र ही कारवाई मुंबई महानगरपालिकेने 5 दिवसांसाठी या कारवाईमध्ये स्थगिती दिलेली आहे आणि या ट्रस्टी जे आहेत या मशिदीचे त्यांनी हे बांधकाम स्वतःहून काढण्यासाठीचा जो वेळ मागितला होता तो वेळ त्यांना देण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आरपीआयचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जे आहेत। आठवले साहेब, तुम्ही देखील या सगळ्या मशिदीच्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांशी बोललेला होतात, ही कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी केलेली होती। काय सांगाल, आज खूप वादंग धारावीमध्ये पाहायला मिळाला। एक तर धारावीमध्ये जो मुस्लिम समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि त्या ठिकाणची मस्जिद जी आहे ती मस्जिद गेल्या अनेक 40-50 वर्षापासून जी आहे, परंतु त्या ठिकाणी जेवढं बांधकाम करायला हवं त्यापेक्षा जास्त बांधकाम केलेलं असल्यामुळं आणि काही लोकांनी त्या संबंधामध्ये कंप्लेंट केलेली असल्यामुळं महानगरपालिकेचा नाईलाज झाला आणि महानगरपालिकेने जे वाढीव बांधकाम आहे त्याचं डिमॉलिश करण्याच्या संबंधाचा निर्णय घेतला आणि काल मी डीएमसी यांच्याशी बोललो होतो। त्यांनी मला तर सांगितलं की सगळी तयारी आमची झालेली आहे, पण तरी मी त्यांना सांगितलं होतं काहीतरी मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आज मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये धारावीच्या 90 फूट रोडवर जमा झाला आणि म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला की एकतर कोर्टाकडून त्यांनी स्टे आणावा किंवा जे बांधलेलं जे वाढीव बांधकाम आहे ते स्वतः काढावं। एक तर मी गेल्या 15 तारखेला मी होतो छत्तीसगडमध्ये, रायगडमध्ये, आणि त्या ठिकाणी रायगडमध्ये मी असताना त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये एका शहरामध्ये अशाच पद्धतीनं मुस्लिम समाजाच्या मस्जिदीचं बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये जास्त होतं। तर त्या ठिकाणी वातावरणाचं तप्त होतं दोन्ही बाजूनी। तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी हा निर्णय घेतला की जे आम्ही वाढीव बांधकाम केलेलं आहे ते आम्ही स्वतः काढतो आणि त्यामुळं तिथली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती एकदम बदलली आणि त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता राहिली। त्याप्रमाणे आजही धारावीमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण होतं। तर आता म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मुस्लिम समाजाला माझं निवेदन आहे की वाढीव बांधकाम आहे ते म्युन्सिपाल्टीने तोडण्यापेक्षा आपण स्वतः ते बांधकाम काढावं। परंतु महानगरपालिकेने इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की मस्जिद असेल, मंदिर असेल किंवा बुद्धविहार असेल किंवा गुरुद्वारा असेल किंवा अनेक धर्मस्थळ आहेत, त्या सगळ्यांच्या संबंधामध्ये सुद्धा गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे सगळे तोडावेत असं नाही, परंतु आपली जी घटना आहे ती सर्व धर्म भावाची आहे आणि त्यामुळं एका कम्युनिटीवरती अन्याय व्हावा होत आहे अशा पद्धतीची भावना निर्माण होऊ नये। त्यामुळं कायदा सगळ्यांसाठी आहे आणि मस्जिदीचं बांधकाम जर जास्त असेल तर ते तोडलं पाहिजे, तर कुठं बांधकाम असतील तर असं ते झालं पाहिजे। तरी ठीक आहे, त्याच्यातून मार्ग आज निघालेला आहे। अधिकाऱ्यांनी समंजस भूमिका घेतलेली आहे। मुस्लिम कम्युनिटीनेही स्वतः ते बांधकाम काढण्यासाठी परवानगी मागितलेली आहे, वेळ मागितलेला आहे आणि त्यामुळं लॉ अधिकाऱ्यांनी येऊन तिथं तोडण्यापेक्षा मुस्लिम समाजाच्या लोकांनीच ते तिथून ते बांधकाम काढावं आणि त्या ठिकाणी शांतता राहिली पाहिजे असं आपलं मत आहे। आठवले साहेब, पण धारावीमध्ये त्या ठिकाणी देखील ॲडव्होकेट असे त्यांचं असं म्हणणं होतं की हे प्राधिकरण नेमलं गेलेलं आहे आता धारावीचं पुनर्वसनासाठीचं, त्यामुळे महानगरपालिकेला ही कारवाई करता येणार नाही किंवा प्राधिकरणाकडे असल्यामुळे धारावीच्या सगळ्याच बांधकामासंदर्भात कारवाई करता येणार नाही। काय वाटतं तुम्हाला? नाही, आता जर हे त्या ठिकाणी धारावी प्राधिकरण जर स्थापन झालेलं आहे आणि धारावीचं डेव्हलपमेंटचं जे काम आहे ते काम त्या ठिकाणी अदानी कंपनीला देण्यात आलेलं आहे। पूर्ण धारावीचं डेव्हलपमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे। ज्या ठिकाणी मंदिर आहे त्यांना मंदिर मिळणार आहे, मस्जिद आहे तिथं मस्जिद मिळणार आहे, बुद्धविहार आहे त्यांना बुद्धविहार मिळणार आहे, ज्या ठिकाणी चर्च आहे त्यांना चर्च मिळणार आहे, ज्या ठिकाणी गुरुद्वारा आहे त्यांना गुरुद्वारा मिळणार आहे, जिथं शॉपिंग आहे त्यांना शॉपिंग मिळणार आहे, जिथं हाऊसिंग आहे त्यांना हाऊसिंग मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्णपणे मंजूर आहे आणि प्राधिकरणाच्या हातामध्ये
सगळी धारावी असताना मला वाटतं की महानगरपालिकेने अशा पद्धतीनं कारवाई करणं हे अयोग्य आहे असं प्राधिकरणाचं म्हणणं असेल तर त्या ठिकाणी प्राधिकरणाने महानगरपालिकेला आदेश द्यावा आणि आमचं या ठिकाणी डेव्हलपमेंट आता होणारच आहे. पुन्हा तिथं लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण करून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा मला असं वाटतं की महानगरपालिकेने त्या ठिकाणी कायदा हातात घेऊ नये. कायद्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे आणि प्राधिकरणाच्या अंडर जर सगळा धारावीचा एरिया आहे तर महानगरपालिकेला अशा पद्धतीचा अधिकार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने अशा पद्धतीचा निर्णय घेणं अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता कोर्टातून त्याला स्टे मिळेल किंवा मला असं वाटतं की बांधकाम त्यांनी तोडावं किंवा काय करावं तो भाग तर आहेच आहे, परंतु धारावीचं पूर्ण डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळं अतिक्रमण जे आहे आता त्या झोपड्या सगळ्या अतिक्रमण झालेल्याच आहेत. त्या ठिकाणी धारावीचा परिसर सगळा अतिक्रमण असणारा बराचसा भाग आहे. त्यामुळे ठीक आहे, आता त्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. 2011 पूर्वीची जी बांधकाम आहेत त्या सर्वांना राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे आज त्या ठिकाणी शांतता राहिली चांगली गोष्ट आहे, पण महानगरपालिकेने अशा पद्धतीनं दादागिरी करून आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण करू नये आणि राज्य सरकारने तिकडे लक्ष द्यावं असं आपलं मत आहे. आठवले साहेब, वर्षा गायकवाड त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कारवाई करणार नाही असं सांगितलं होतं. मात्र आज पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कारवाई केली. पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी काल हा शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे. हा, तर वर्षाताई गायकवाड या तिथले आमदारी आहेत, आता खासदार त्या झालेले आहेत आपल्या मतदारसंघातून उत्तर पश्चिममधून. तर त्या ठिकाणी त्यांचं जे म्हणणं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं तर अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पद्धतीनं त्या ठिकाणी जाणं अत्यंत अयोग्य होतं. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलेलं असताना जर अधिकारी अशा पद्धतीनं वागत असतील तर ते बरोबर नाही आहे. मी काल डीएमसीशी बोललो होतो, त्यांनी सांगितलं की सगळी तयारी झालेली आहे. मी त्यांना सांगितलं सगळी तयारी झाली आहे म्हणजे काय झालेलं आहे. तुम्हाला एखादा केंद्रीय मंत्री आपल्याला फोन करतो आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला आता सांगतो, तर तुम्ही अशा पद्धतीनं मगरुरी दाखवताय ते बरोबर नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगूनही जर अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने ऑर्डर काढली होती त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न, या सगळ्या स्थितीमध्ये आता आरपीआयची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि दुसरं तर समाजाला काय आव्हान कराल, कारण वातावरण धारावीचं खूप तणावपूर्ण आहे. नाही, मला असं वाटतं की आरपीआयची भूमिका हीच आहे की त्या ठिकाणी धारावीमध्ये शांतता राहिली पाहिजे आणि कुणी एकमेकांच्या विरोधामध्ये कंप्लेंट करण्यापेक्षा आता सगळा परिसरच त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोन समाजामध्ये किंवा अशा पद्धतीनं वातावरण तयार होण्यापेक्षा सर्वांनी अंडरस्टँडिंगने बोललं जायला हरकत नाही आहे. आपल्याला कायमचं त्या ठिकाणी राहायचं आहे, बंधुभाव आपल्याला मजबूत करायचा आहे. त्यामुळे सर्व हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध आणि सर्वांनाच माझं आव्हान आहे की शांतता तिथं राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपली भूमिका असली पाहिजे आणि माझ्या पक्षाची भूमिका हीच आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण न करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यांनी अशा पद्धतीनं मगरुरीनं सगळं बघता का कामा नये. अधिकारी आपण आहोत म्हणजे सगळं आपल्या हातामध्ये आहे या अभावामध्ये त्यांनी वागणं अत्यंत अयोग्य आहे. त्यांनी समाजाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की याच्या संबंधामध्ये पुढे सर्वांनी शांततेनं राहावं एवढंच आपलं आव्हान आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी दोन्ही समाजांना, सगळ्या समाजांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे मुगरोरीने वागू नये आणि ज्यांनी कोणी अशा प्रकारची जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना अशी कारवाई साठीचं पत्र काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.